नमस्कार किसान साथियों, मैं महाराष्ट्र से अशोक साहेबराव पाटील, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, बलकुवे गावातून बोलत आहे। बघू शकता ही कपाशी मी संजीवनी खताचा फवारा दिलेला आहे आणि एकही दाणा खताचा दिलेला नाही अजूनपर्यंत। फवारणी मी संजीवनी खताचीच केलेली आहे आणि आपलं जीवामृत सोडलेलं आहे। एका एकरमध्ये कमीत कमी मी 100 ते 150 लिटर जीवामृत सोडलेलं आहे। आणि कापूस तुम्ही देखू शकता शेतामध्ये एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिसते आहे, कुठलाही इफेक्ट दिसत नाही आणि कापूस एकदम चांगला दिसतोय। एकही दाणा खताचा दिलेला नाही। सचान सरांपासून मी जीवामृत आणलं होतं जाशीहून। जीवामृतचा ठिबकद्वारे मी सोडलेलं आहे। अजूनपर्यंत खत कुठलंही दिलेलं नाही, फवारणी पण केलेली नाही, तुम्ही बघू शकता। आणि सर्व शेतकऱ्यांनी जर हिम्मत केली प्राकृतिक शेतीकडे तर सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल। याच्यात काही माझा फायदा नाही आहे, हा सर्वांचा फायदा होणार आहे। आपण बघू शकता सर्व कुठलंही बी शेत 10 बिघा कापूस आहे माझा। कापूस म्हणजे कापूस आहे, अजून खत एकही दाणा दिलेला नाही। कापसाला खताची गरज पण भाजत नाही आहे अजूनपर्यंत, काही वाटत नाही। एक फवारणी केल्या, 3 फवारण्या केल्यात मी संजीवनी खताचे केल्यात, मात्र पेस्टिसाईड मी अजून विकत आणलेलं नाही। अजूनपर्यंत कृषी सेवा केंद्राची पायरी काय चाललेलो नाही आहे।